आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख रवी पाटील व शिवसेना बिर्ला कॉलेज विभागीय शाखेच्या विद्यमाने महिलांसाठी हळदी कुंकू सोहळ्याचं आयोजन भव्य स्वरूपात करण्यात आलं. कल्याण पश्चिमेकडील बिर्ला स्कूल सह्याद्री नगर परिसरात पार पडलेल्या हळदी कुंकू सोहळ्यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसून आला. कार्यक्रमात लकी ड्रॉच्या माध्यमातून महिलांना फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन, मिक्सर, मोबाईल फोन इत्यादी आकर्षक बक्षिसांचं वाटप करण्यात आलं. सोबतच पैठणी साड्या व इतर विशेष बक्षीस देखील देण्यात आले. या कार्यक्रमात मोठ्या संख्येनं महिला उपस्थित होत्या. हळदी कुंकू सोहळ्यात माजी महापौर वैजयंती गुजर घोलप, महिला जिल्हा संघटक छाया वाघमारे, शहर संघटक नेत्रा उगले, माजी नगरसेविका नीलिमा संजय पाटील, हर्षाली थविल यांच्यासह अनेक मान्यवर महिला उपस्थित होत्या. तर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अनिरुद्ध रवी पाटील, अंजली भोईर, शिरीन पठाण, सुचिता मोरे, वंदना दळवी, मनाली जाधव आदींनी विशेष योगदान दिले. शिवसेना बिर्ला कॉलेज विभागीय शाखा आहे सालाबादप्रमाणे याही वर्षी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आज त्यांची 61 आहे आणि 2,40,00,000 महिलांचे लाडके भाऊ म्हणून ते प्रसिद्ध झालेले. तर आम्हीसुद्धा त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी हजारो महिला आपण पाहताय, त्या हजारो महिलांना जवळजवळ 500 बक्षिसांची खैरात या ठिकाणी आम्ही केलेली आहे आणि भव्यदिव्य असे बक्षिसं या ठिकाणी आम्ही ठेवलेली आहेत. त्यामध्ये 350 पैठणी व साड्या, फ्रीज, टी व्ही, वॉशिंग मशीन, गॅस शेगडी, मोबाईल, मिक्सर, वेगवेगळ्या प्रकारचे बक्षिसं ठेवलेले, हॉटपॉट जेवणाचे ठेवलेले. एक भव्यदिव्य असा रिस्पॉन्स दरवर्षी या ठिकाणी बिर्ला कॉलेज विभाग शाखेला मिळत असतो. या ठिकाणी संपूर्ण महिला मंडळ, आमची जी महिला आघाडी आहे, पदाधिकारी हे सातत्याने यामध्ये मेहनत घेऊन हा कार्यक्रम उपक्रम यशस्वी करतात. एवढंच या समय सांगेल आणि शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून हा उपक्रम राबवतो. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.